जय महाराष्ट्र. सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. बऱ्याच दिवसापासून आणि आज काही नेते मंडळी कुणाचे तरी फोटो ट्विट करून त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरती खोटे आरोप करतायत की हा गुन्हेगार त्यांना भेटायला गेला, गुन्हेगार त्यांना भेटायला जातात. या बाबतीत मी माजी पोलीस इन्स्पेक्टर भाऊसाहेब आंदळकर LCB पुणे ग्रामीण या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. आज जे TV9 किंवा इतर माध्यमाला जे दाखवलं जातं आहे, पाडव्या दिवशी मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे प्रवेश केला. त्या दिवशी दीपक सपके हे पूर्वाश्रमीचे गुन्हेगार असतील, परंतु त्याने ज्या वेळेला पुण्यामध्ये LCBला मी असताना त्या व्यक्तीला मी अटक केली होती. माझ्यामुळं 5 वर्ष शिक्षा त्याला लागली. त्यानंतर त्याचं ते पुढं कोर्टामध्ये निर्दोष झाला आणि त्यानंतर त्यांनी गुन्हेगारी क्षेत्र सोडण्यासाठी मीडियासमोर पुण्याच्या आला आणि त्यांनी गुन्हेगारी क्षेत्र सोडलं. त्यांनी त्या दिवशी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे प्रवेश केला. ही दीपक सपकेवरती तुम्ही जे आज दाखवताय, 7 वर्ष झाले एकही गुन्हा दाखल नाही आहे. परवा या ठिकाणी आमच्या आदिवासी समाजाचा जो मोर्चा इगतपुरीचा होता, आवाज उठवला गोरगरीब जनतेसाठी, पायी चालत गेला मुंबईपर्यंत. आणि असं व्यक्तिमत्व समजा गुन्हेगारी पूर्वाश्रमीला काही कारणानं असेल, पण त्यांनी आता आपल्या आयुष्याचं परिवर्तन केलं असेल, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला असेल. तेव्हापासून 7 वर्षात एकही गुन्हा दाखल नसलेली ती व्यक्तिमत्व, आणि त्याला तुम्ही कोण गुन्हेगार ठरवणार? गुन्हेगार ठरवेल कोर्ट. कायदा असं सांगतो 99 अपराधी सुटले तरी चालतील, एक निरपराधाला शिक्षा होता कामा नये. असं असताना तुम्ही गुन्हेगाराला गुन्हेगार ठरवण्याचं कारण नाही आहे. त्यांनी त्याचा आश्रम सोडलेला आहे, वाल्याचा वाल्मिक ऋषी झालेला आहे. आणि असं असताना हे काम या नेत्यांचंच आहे. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तुम्ही सुद्धा स्वतः, कारण तुम्ही समाजाला गुन्हेगारी प्रवृत्तीपासून युवकांना परावृत्त करून प्रवाहामध्ये ह्याच्या समाजाचे आणलं पाहिजे. असं असताना तुम्हीच त्याला गुन्हेगार ठरवायला लागलात तर गुन्हेगारी यामध्ये वाढेल. आणि माननीय मुख्यमंत्री यांच्यावर काय म्हणतात, धुतल्या तांदळासारखा माणूस आहे, सूर्यावर थुंकण्यासारखा आहे एकनाथजी शिंदे साहेब. गँगवार मुक्त पुणे, भयमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन एक माजी पोलीस अधिकारी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आज रितेश कुमार साहेब पोलीस कमिशनर नवीन आलेले आहेत. अतिशय सुंदर काम झेंडे साहेब क्राईम DCP यांच्या माध्यमातून चाललेलं आहे. मी तर सांगतो DYSP SCP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या ठिकाणी टीम किंवा ही नेमा आणि त्या ठिकाणी त्या एरियातले गँग असतील, गुन्हेगार असतील, त्यांना बोलवून त्यांना गुन्हेगारी प्रश्न परावृत्त करा. आणि त्याला तुम्ही फोटो काढला की लगेच म्हणणार गुन्हेगाराबरोबर फोटो, आमच्याबरोबर फोटो. पण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बदल केलेला आहे आणि त्यामुळं तुम्ही हा राजकारणासाठी केलेला आरोप या ठिकाणी आहे असं माझं म्हणणं आहे. आणि माझे मुख्यमंत्री या ठिकाणी सक्षम आहेत. महाराष्ट्रामध्ये कितीही तुम्ही चिखलफेक केली, मुख्यमंत्र्याला तुम्ही डाग पाडू शकत नाही. मुख्यमंत्री या गुन्हेगारी क्षेत्राला परावृत्त करण्याचा प्रयत्न गँगवार मुक्त पुणे, भयमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेतून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत. याला तुम्ही गालबोट लावायचा राजकारणासाठी प्रयत्न करू नका, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. जय महाराष्ट्र.